माहित आहे की परभणीचे भूमिपुत्र माननीय रामरावजी वडकुते साहेब यांची नुकतीच राज्यसभेवरती निवड झालेली आहे। खरं तर परभणीचा भूमिपुत्र देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये गेला याचा आपल्याला परभणीकरांना एक परभणीकर म्हणून रास्त सार्थ अभिमान या ठिकाणी आहे। आणि आपल्याला जो काही आपला माणूस इतक्या वरच्या पदावरती गेला त्याचा जो काही आनंद झालेला आहे तो आनंद व्यक्त करण्यासाठी, आपल्या माणसाचा गौरव करण्यासाठी आणि आपल्याच माणसांनी आपल्याच माणसाचं कौतुक केलं पाहिजे ह्या भावनेतून हे जे काही आयोजन समितीच्या वतीनं येणाऱ्या 12 तारखेला त्या ठिकाणी हॉलिडे फन पार्क MIDC परिसरामध्ये असणार आहे। त्या ठिकाणी सायंकाळी 6 वाजता भव्य नागरिक सत्कार त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आणि हा नागरिक सत्कार आयोजित करताना सगळ्या पक्षाच्या नेत्यांना या ठिकाणी आपण विनंती त्या ठिकाणी पाचारण केलेले चीफ गेस्ट म्हणून, आणि जी काही आमची संयोजन समिती आहे ती संयोजन समितीमध्ये सुद्धा आम्ही सगळ्या पक्षाच्या लोकांना सोबत घेतलेलं आहे। आमची व्यक्तिगत कोणती विचारधारा आहे, रामरावजीची कोणती व्यक्तिगत विचारधारा आहे, त्यांचा पक्ष कोणता, आमचा पक्ष कोणता, ह्याचा कुठल्याही प्रकारचा इथे संबंध नाही। फक्त परभणीचे नागरिक म्हणून, सामाजिक राजकीय चळवळीत काम करणारे कार्यकर्ते म्हणून आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आणि ह्या सगळ्यांच्या सहकार्यातून त्या ठिकाणी हा भव्य नागरिक सत्कार सोहळा होणार आहे। आमची भावना फक्त आपल्या माणसाचा गौरव करणे हे तर आहेच, परंतु त्यानंतर पुन्हा आपण ज्या प्रश्नासाठी परभणीतल्या प्रश्नाबद्दल आपण जे काही कायम या ठिकाणी निराशावादी बोलतो, कदाचित आपल्याला आपला माणूस उच्च सभागृहात गेल्यामुळं हे जे काय आमच्या परभणीचे प्रश्न आहेत काही ते प्रश्न त्यांच्या माध्यमातून काही पदरामध्ये पाडून घेता येतील हेही आमचं त्याच्यामागे उद्दिष्ट आहे। आणि विशेष म्हणजे काय की हॉलिडे फन पार्कमध्ये साधारणतः परभणी जिल्ह्यातील एक 2 ते 2.5 हजार लोक त्या ठिकाणी येतील अशा प्रकारची आमची व्यवस्था आहे। आज या ठिकाणी तीच उद्देश होती की ॲडव्होकेट स्वराजसिंह परिहार असतील, संयोजन समितीचे प्रमुख, त्याचबरोबर राजेंद्रजी वडकर असतील, प्राध्यापक तुकाराम साठे असतील, शंकरराव देशमुख असतील किंवा सय्यद अशफाक असतील, आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आमचे जे काही संयोजन समिती लोक आहेत त्यांच्यामध्ये काही जण आमच्या संयोजन समितीमधले शपथ घेण्यासाठी सोबत उपस्थित राहण्यासाठी दिल्लीला गेलेले आहेत आणि काही जणांना या ठिकाणी काँग्रेसचे नेते आल्यामुळं ते ह्या प्रेसला उपस्थित राहू शकले नसतात। परंतु आमची तुम्हाला विनंती आहे की हा खूप मोठा गुणगौरव सोहळा होणार आहे, हा भव्य सत्कार खरंच भव्य होणार आहे। त्यामुळं ही जी काही आम्ही मांडलेली भूमिका असेल ती आपल्या माध्यमातून ह्या लोकांपर्यंत, जनतेपर्यंत जावी ही आमच्या पाठीमागची भावना आहे। आणि तुम्ही सगळेजण ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य करताना 12 वाजता आम्ही काय केलं, सायंकाळी 6चा टाईम दिलेला आहे, तर त्या ठिकाणी 7 वाजता साधारणतः कार्यक्रम होईल। आत्ता आपल्यातल्या एक जणांनी प्रश्न विचारला की ह्याला कोणी बाहेरचा कोणी गेस्ट येणार आहे का? गेस्ट कोणीही येणार नाही, कारण ते काय होतं माहिती का, मग आपण जर बाहेरचा प्रमुख पाहुणा कोणी बोलविला तर मग प्रमुख पाहुणा बोलताना त्याचा कुठला तरी पक्ष डोळ्यासमोर ठेवून, विचारधारा डोळ्यासमोर ठेवून बोलत असतो। खरं तर हा परभणीतला पारिवारिक सोहळा आहे, परभणीतल्याच नागरिकांनी परभणीतल्या जे काय व्यक्तीचा केलेला गौरव असल्यामुळं त्याच्यामध्ये बाहेरच्या माणसाला आपण पाचारण न करता आपल्या जिल्ह्यातले सगळे लोक, सुरेशरावजी वरपुडकर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आणि मेघनादिदी बोर्डीकर जे आपल्या पालकमंत्री आहेत, महिला पालकमंत्री, त्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी तो सत्कार करणार आहोत त्यांचा। त्याच्यामुळे माझी सगळ्या जनतेला विनंती आहे की हा जो काही गुणगौरव सोहळा जो काही नागरिक सत्कार आहे हा नागरिकांच्या वतीनं केलेला सत्कार असल्यामुळं सगळ्यात जास्त नागरिकांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं गरजेचं आहे। आणि तुम्ही सगळेजण हे संयोजन समिती अतिशय त्या सगळ्या उन्हाच्या तापमानामध्ये सुद्धा लोकांपर्यंत, प्रत्येक माणसापर्यंत जाण्यासाठी प्रयत्न करीत आहे। तयारी मोठ्या प्रमाणात झालेली आहे, सगळेजण झपाट्याने कामाला लागलेले आहेत आणि आमचं जे काही आव्हानाला प्रतिसाद देतं आपणही त्या ठिकाणी स्वतःहून त्या ठिकाणी काही 4-2 गावामध्ये 4-2 लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा आणि जास्तीत जास्त लोकांना सोबत घेऊन त्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावी एवढी तुमच्या माध्यमातून जनतेला आवाहन करतो।